नमस्कार मित्रमंडळींनो, माझी एक अशी विनंती होती तुम्हाला हात जोडून की विमान असो किंवा हेलिकॉप्टर असो ह्याचा मेंटेनन्स करत नाहीत. त्याच्यामुळंच हे असे प्रॉब्लेम मोठे मोठे येतात. माझं असं एक म्हणणं आहे की बाबा तुम्ही 3 तास देता ना एअरपोर्टवरती, मग 3 तासाच्या वेळेस तुम्ही काय करताय? आता मी जर समजा मला दिल्लीला जायचं असेल तर मला अगोदर तुम्ही 3 तास कुठं बोलावताय? एअरपोर्टला बोलावताय. मग 3 तास तुम्ही करता काय? तुम्ही करता काय? त्याचं बाबा नीट व्यवस्थित चेक करून त्याला चेक केलं पाहिजे की कुठलं नट ढिला झाला आहे किंवा इंजनमध्ये काही नंतरनं प्रॉब्लेम येईल किंवा त्याचं ऑइल लिकेज आहे किंवा ऑइल लेवल आहे. तुम्ही फक्त येणार, पेट्रोल भरणार, निघणार. दुसरं काय? तुम्ही मशीन लावणार, चेक करणार. अरे मशीनपेक्षा तुमच्या डोक्याने पण एकदा चेक करा ना. तुम्ही फक्त म्हणता मी मशीन लावली, हां धावती क्लिअर. अरे काय क्लिअर धावती? डोळ्याने पण बघा. आणि मशीनपेक्षा तुमचे डोळे एकदम ओरिजिनल आहेत, माझं असं म्हणणं आहे. तुम्ही ओरिजिनल डोळ्यानेही चेक करा, मशीननेही चेक करा की विमान चांगला आहे, खराबी होणार नाही आहे. आणि विषय काय झाला आहे माहिती आहे का? दुनियामध्ये आजकालची दुनिया अशी आहे ना, पैशाच्या मागं पळायला लागली जास्त. म्हणजे माणसाच्या मृत्यूची किंमतच नाही आहे, बिलकुल किंमत नाही. कचऱ्यावानी माणसं मरायला लागले की कुठल्याच बाबतीत तुम्हाला आज ते अहमदाबादला 200, 250, 300 माणूस गेले, विमान अपघातानेच गेले. आता अजित पवार पण इकडे विमान अपघातानेच पडले. त्याला पुरावा कोणाचा आहे? अरे तुमचा कंपनीवाल्यांचा पुरावा आहे. महत्त्वाचा मेन, तुम्ही ज्या वेळेला विमानतळावर येता 3-3 तास वेटिंगवरती तुम्हाला ठेवता. तुम्ही कस्टमर लोकांना वेटिंगवरती ठेवता की 3 तास तुम्ही वेट राहावा. मग वेट राहण्याच्या वेळेस तुम्ही काय करता? एवढ्या उशीरवर काय करता तुम्ही? तुम्हाला एवढा वेळ मिळतोय 3-3 तास, मग 3-3 तास तुम्ही आलं, विमान खाली उतरलं, पेट्रोल भरलं की निघाले. अरे काय अशाने माणसं, तुम्ही पैशाच्या कमवण्याच्या नादात माणसं गमवायला लागलाय. मग त्याच्यासाठी माझं एक विनंती आहे सर्वांना, देशाला, भारत देशाला, की तुम्ही जे कॉन्ट्रॅक्टवरती विमानं आहेत, हेलिकॉप्टर आहेत, ते कॉन्ट्रॅक्टवरती बंद करा आणि जे काय आहे ते सरकारी चालू करा ऑब्जेक्शन. त्याशिवाय हे सुरळीत चालणार नाही आहे. ही माझी हात जोडून मी कळकळीच्या विनंत्यानं तुम्हाला बोलतो. जे कार्य देशाचं कोणाच्या हातात असेल त्यांनी हे विनंतीने मी सांगतो की जबाबदारी चांगली भरपूर वाढवा, ऑब्जेक्शन चांगलं घ्या की जेणेकरून बाबा कोणाचा अपघात होऊ नये, सगळ्यांनी सुरक्षित राहावं. 4 दिवस वाढवून चांगले आनंदाने जगावं लेकराबाळात किंवा या जनतेमध्ये. शेवट आपण सगळे एकायची लेकरं आहोत. जरी काही गलतीने शब्द वाईट गेला असेल तर माफी असो, पण हे सर्वांपर्यंत शब्द पोचावा एवढीच विनंती करतो. बोला बोला, जय बाळमामा.